नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे। सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे, या साइडला दिसत असलेल्या काळ्या बटनावरती क्लिक करा, जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राइब कराल। आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राइब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील। तर मित्रांनो, चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून कर्जमाफी संदर्भात एक विधान करण्यात आलेलं आहे की गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार। त्यामुळे आता कर्जमाफीच्या प्रश्नावरून शेतकरी आता आपण जर पाहिलं तर आता मोठमोठे शेतकऱ्यांना प्रश्न पडलेले आहेत, कारण की आता सरकार गरीब शेतकरी कसे ओळखणार, कोणत्या गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, किती लाखांपर्यंत होणार, कोणत्या तारखेला होणार, गरीब शेतकरी सरकार कसे ओळखणार, मग नियम व अटी कोणते असणार आहे, याचबरोबर आता याचे निकष कोणते असणार आहेत। त्यामुळे आता जे काही वक्तव्य करण्यात आलेले आहेत त्यावरून आता कर्जमाफीचं अपडेट काय आहे या संदर्भात थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर नमस्कार, मी ज्ञानेश्वर सवंडकर स्वागत करतो कृषी कल्याण युट्यूब चॅनल मध्ये। सर्वांना एकच विनंती आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून हे अपडेट तुम्हाला कळेल। तर मित्रांनो, राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून काल एक वक्तव्य करण्यात आलेलं आहे की आम्ही गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार आहोत, धनदांगड्या शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफी देणार नाहीत। या वक्तव्यावरून शेतकऱ्यांच्या मनामध्ये प्रश्न निर्माण पडलेला आहे की मग आता शेतकरी गरीब कोणता, म्हणजे आता सरकार गरीब कोणता, शेतकरी श्रीमंत कोणता, असं ओळखणार कसं। तर सर्वप्रथम कसं ओळखणार, ज्या ज्या शेतकऱ्यांकडे 4 चाकी आहे, ज्या ज्या शेतकऱ्यांकडे 4 व्हीलर आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, असं स्पष्टपणे न सांगता किंवा न बोलता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून असं आपल्याला कळतं मित्रांनो। त्यामुळे जे शेतकऱ्यांकडे 4 चाकी गाडी आहे, 4 व्हीलर आहे, कार आहे, असे शेतकरी गरीब शेतकरी नाहीत, असं सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही। याचबरोबर ज्या ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे अशाही शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, कारण की गरीब शेतकऱ्याकडे ट्रॅक्टर नसतं, असं सरकारचा उद्देश असू शकतो। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे ट्रॅक्टर आहे, ज्या शेतकऱ्यांकडे 4 चाकी गाडी आहे म्हणजे कार आहे, अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, कारण की हे शेतकरी गरीब म्हणून ओळखले जात नाहीत। याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचं उत्पादन 10 लाखापेक्षा जास्त आहे असेही शेतकरी गरीब म्हणून ओळखले जात नाहीत। ज्या शेतकऱ्यांचं उत्पादन 10 लाखापेक्षा जास्त आहे अशा शेतकऱ्यांना सरकार कर्जमाफी देणार नाही। याचबरोबर जे शेतकरी टॅक्स भरतात किंवा ज्या शेतकऱ्यांचं उत्पादन 10 लाखापेक्षा जास्त आहे किंवा 12 लाखापेक्षा जास्त आहे त्यांना मात्र टॅक्स भरावाच लागतो। त्यामुळे त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही, कारण की टॅक्स भरत असलेले शेतकरी गरीब शेतकऱ्यांमध्ये मोडत नाहीत। त्यामुळे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नाही। पण आता गरीब शेतकरी कसे ओळखणार, जसं मी सुरुवातीला सांगितलं की ही सगळी अपडेट किंवा ही सगळं माहिती सरकारकडे असते, आणि जी सरकारच्या माध्यमातून समिती कर्जमाफी जी गठीत झालेली आहे, ही समिती याच्यावरच काम करत आहे। कुणाकडे कार आहे, कुणाकडे ट्रॅक्टर आहे, कुणाचं उत्पादन 10 लाखापेक्षा जास्त आहे, कोणता शेतकरी टॅक्स भरतोय, ही सगळी माहिती कर्जमाफीची समिती आता गोळा करत आहे। आणि 1 एप्रिल रोजी हा डाटा राज्य सरकार पुढे ही समिती सादर करणार आहे। पण आता ही कर्जमाफी म्हणजे आता या कर्जमाफीचे नियम व अटी कशा असणार आहेत, सर्वप्रथम नियम व अटी कोणत्या, या सर्वप्रथम लक्षात घ्यायचं आहे। आता तुम्ही जर गरीब शेतकरी असाल, तुम्हाला जर कर्जमाफीचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला एकच काम करायचं आहे। तुमचं सध्या कर्ज असेल ते रेग्युलर असेल, पण काही दिवसामध्ये ते थकीत पडणार असेल, फेब्रुवारी मध्ये म्हणा किंवा मार्च महिन्यामध्ये तुमचा थकीत पडणार असेल, तर कृपया करून बँकेच्या माध्यमातून तुम्हाला किती जरी तगादा लावला, कर्ज सर रिन्यू करा, तर तुम्हाला कर्ज रिन्यू करायचं नाहीये, कारण की आरबीआयच्या नियमानुसार थकीत असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देता येते। जे रेग्युलर कर्जदार शेतकरी आहेत त्यांना कर्जमाफी दिली जात नाही। त्यामुळे सरकारचा सुद्धा तेच उद्देश आहे, थकीत असलेल्या आणि गरीब शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचा उद्देश हा सरकारचा आहे। त्यामुळे तुमचं कर्ज रिन्यू करू नका, रिन्यू करायच्या भानगडीत पडू नका। तुम्ही जर तुमचं कर्ज रिन्यू केलं तर तुम्हाला कर्जमाफीचा लाभ मिळणार नाही। त्यामुळे तुमचं कर्ज थकीत ठेवायचं आहे, हेच कर्जमाफीचा पहिला निकष आहे। याच निकषामधून बरेच सारे शेतकरी वगळले जातील, त्यामुळे तुम्हाला ते काम करायचं नाहीये, तुमचं कर्ज फक्त थकीत ठेवा, हा पहिला निकष आहे। दुसरा निकष असा की ज्या ज्या शेतकऱ्यांचं कर्ज 2019 पासून ते 2025 पर्यंत आहे अशा शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार आहे। 2025 नंतरचं कर्ज किंवा 2019 अगोदरचं कर्ज, त्या शेतकऱ्यांची कर्जमाफी या नव्या कर्जमाफीमध्ये होणार नाही। आणि या कर्जमाफीचं नाव असू शकतं छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना, नव्या स्वरूपामध्ये सरकार राबवण्याच्या तयारीमध्ये असू शकतं, कारण की याच्या अगोदर अशा बातम्या व्हायरल झाल्या होत्या की सरकार छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजना नव्या स्वरूपामध्ये लागू करण्याच्या तयारीमध्ये आहे। त्यामुळे आता सुद्धा त्याच पद्धतीने होऊ शकतं, परंतु यावेळेसची कर्जमाफी करत असताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कर्जमाफीचा फायदा हा बँकांना नव्हे तर शेतकऱ्यांना होणार अशा तयारीमध्ये आहेत।
त्यामुळे कर्जमाफीची जी समिती आहे तर याच्यावरती डीपली अभ्यास करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे. याच्यामध्ये आता मग कोणत्या बँकांची कर्जमाफी सरकार करणार? आता कोणी शेतकरी म्हणते की सर माझं एसबीआय मध्ये कर्ज आहे, मग आमची कर्जमाफी होईल का? कुणी म्हणते माझं जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज आहे, माझी कर्जमाफी होईल का? कुणी म्हणते माझं या बँकेचं आहे, त्या बँकेचं आहे. आता सरकार कोणकोणत्या बँकांची कर्जमाफी करते आणि कशा प्रकारचं कर्ज सरकार माफ करत असते? आता सरकार फक्त एका प्रकारचं कर्ज माफ करत असते. तुम्ही जर तुमचं सातबाऱ्यावरती क्रॉप लोन म्हणून शेती पिकाकरिता म्हणून जर कर्ज घेतलेलं असेल तर तेच तुमचं कर्ज माफ होत असतं, इतर कुठलंही कर्ज माफ तुमचं होणार नाही. या गैरसमजामध्ये राहू नका की माझं ट्रॅक्टर लोन आहे ते माफ होईल, मी शेतकरी आहे माझं पर्सनल लोन आहे किंवा एखाद्या कंपनीकडून कर्ज घेतलेलं आहे ते माझं माफ होईल, तेही होणार नाही. फक्त तुमचं क्रॉप लोन माफ होणार आहे, सातबाऱ्यावरती घेतलेलं कर्ज माफ होणार आहे आणि राष्ट्रीयकृत किंवा सरकारी बँकाकडून घेतलेलंच कर्ज माफ होणार आहे. प्रायव्हेट बँकेकडून घेतलेलं कर्ज माफ होणार नाही किंवा तुमचं किंवा जे काही इतर कर्जे आहेत, तुमचं होम लोन असेल, इतर कुठले कर्ज सरकार माफ करत नसतं. फक्त एकाच प्रकारचं कर्ज माफ होणार आहे, ते म्हणजे तुमच्या सातबाऱ्यावरती घेतलेलं कर्ज हे कर्ज माफ होणार आहे. ज्याच्यामध्ये कोणकोणत्या बँका कर्ज देतात शेतकऱ्यांना? राष्ट्रीयकृत बँकेमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया असेल, युनियन बँक ऑफ इंडिया असेल, महाराष्ट्र ग्रामीण बँक असेल, बँक ऑफ इंडिया असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँका असतील, विविध सहकारी बँका असतील, विविध सहकारी पतसंस्था असतील, या सगळ्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देत असतात. जर 1 हेक्टर असेल तर कोणी 1 लाख देतं, कोणी 1.5 लाख देतं किंवा स्टेट बँक ऑफ इंडिया सारखी मोठी बँक राष्ट्रीयकृत बँक असेल तर ती बँक 10-10 लाखापर्यंत 15-15 लाखापर्यंत शेतकऱ्याला कर्ज देते. परंतु सरकारचं असं म्हणणं आहे की फक्त आम्ही 3 लाखांपर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार. एखाद्या शेतकऱ्याचं 5 लाख कर्ज असेल, व्याजासकट ते 6 लाख झालेलं असेल तर त्या शेतकऱ्यांची आम्ही 3 लाखाची कर्जमाफी करणार, उर्वरित ते शेतकरी 3 लाख भरणार किंवा त्याच्या सातबाऱ्यावरती तसाच बोजा राहणार, असं सरकारचं म्हणणं असू शकते. पण गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, कारण की राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून एका कार्यक्रमामध्ये पुन्हा कर्जमाफीवरून ते बोललेले आहेत आणि असं बोलले की आम्ही कर्जमाफी करणार आहे पण गरजू शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार, धनदांगड्या शेतकऱ्यांना कर्जमाफी देणार नाही. कारण की धनदांगडे शेतकरी कर्ज काढतात, कर्ज भरतात किंवा कर्ज काढतात, आपल्या गरज नसली तरी कर्ज काढतात, सरकार कर्ज माफ करेल म्हणून, असं सरकारचं म्हणणं असू शकतं. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे जे श्रीमंत शेतकरी ज्यांच्याकडे कार आहे, ट्रॅक्टर आहे, ज्यांचं उत्पादन 10 लाखापेक्षा जास्त आहे, जे शेतकरी टॅक्स भरतात, अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी करणार नाही, असं स्पष्टपणे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेलं आहे. मग गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. आता गरीब शेतकरी सरकार कसे ओळखणार? तर ही समिती, कर्जमाफीची समिती गठीत झालेली आहे, ती समिती त्याच्यावरती काम करत आहे. तर मित्रांनो, जवळपास हे तर स्पष्ट आहे की 30 जून 2026 पूर्वी सरकार कर्जमाफी करणार आणि कर्जमाफीची जी समिती गठीत झालेली आहे त्या समितीच्या माध्यमातून 1 एप्रिल 2026 रोजी कर्जमाफीचा अहवाल सरकार पुढे सादर होणार आहे आणि नंतर कर्जमाफीच्या अहवालावर सरकार कर्जमाफीचा निर्णय घेणार आहे. नंतर कळेलच की कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार. परंतु सध्याचं जे अपडेट आहे त्याच्यावरून तर असंच कळतं की बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून सरकार गरीब शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याच्या तयारीमध्ये आहे. तर मित्रांनो, यावर म्हणजे या कमेंट्सवर किंवा बावनकुळे यांच्या जे काही म्हणण्यावर तुम्हाला काय वाटतंय हे सुद्धा कमेंट्स मध्ये नक्की कळवा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा. प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्त्वाची अशी माहिती शेअर करा. धन्यवाद.